मोकाट कुत्र्यांमुळे अवघे हाळ गाव त्रस्त झाले. असं असतानाही हाळ ग्रामपंचायत कुंभकर्णी झोपेतून जागे होण्यास तयार नाही. रविवार दिनांक 16 जून रोजी सकाळी पहाटे 5:45 वाजण्याच्या सुमारास हाळ खुर्द गावातील मुर्तुजा करजीकर यांच्या मुलासारख्या पाळलेल्या वासरावर 10 ते 15 मोकाट भटक्या कुत्र्यांनी घेराव घालून हल्ला केला. वासराच्या मानेवर पायावर चावे घेतले आणि अवघ्या काही वेळातच गंभीर जखमी झालेल्या वासरानं जीव सोडला. या घटनेमुळे हाळगाव परिसरात कुत्र्यांची प्रचंड दहशत पसरली आहे. रात्रीच्या सुमारास वासराला घराबाहेर बांधण्यात आलं होतं. मात्र घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कुत्र्यांच्या टोळीनं केलेला हल्ला कैद झालाय. अत्यंत थरारक असा हा व्हिडिओ असून यामुळे ग्रामस्थ आणि लहान बालकांचे पालक हादरलेत. या मोकाट कुत्र्यांचा ग्रामपंचायतने ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी आपलं वासरू गमावलेले मुर्तुजा करजीकर तसंच ग्रामस्थांमधून होत आहे. हॅलो, मी मुर्तुजा करजीकर, राहणार हाल खुर्द. साहेब, मी साधारण एक गाय पाळली आहे. तिचा एक वासरू होता. गाय चढायला नेताना त्या गायचा ॲक्सिडेंट झाला. त्या गायच्या वासराला मी दूध पाजून मी जवळजवळ आज 6 महिन्यापासून त्याला सांभाळतो. साहेब, मागे एक 8-10 दिवस मागे असेच एक 7-8 कुत्रे आले. त्याच्यावर हल्ला केलं. नशीब योगायोगाने मी घरामध्ये होतो. तेव्हा पण मी त्याला वाचवलं आणि खलामत भाईला मी सांगितलं की अहमद भाई मला असं झालं आहे म्हणून त्यांनी पेपरामध्ये पण दिलं. मी पंचायतच्या सदस्यांना पण कळवलं. पण साहेब, यांनी काही दुर्लक्ष केलं. आज बघा चांगले दिवस आहे. आज साहेब मी नमाजाशी आलो, बघतो तर माझ्या वासरावर जवळजवळ 10 ते 12 कुत्रे येऊन तुटून पडलेत आणि त्याला जाग्यात त्याला संपवून टाकलं. साहेब, ह्याच्यानंतर मी काय करणार? आज आमचे नातवंड पोटोंड आमचं घर बाहेर आहे. जर नातवंड पोटोंड बाहेर फिरतात, जर आमच्या एखाद्या नातवंड पोटांनाला कधी त्या कुत्र्याने फोरलं किंवा काय केलं, मग ह्याला जबाबदार कोण? पंचायत राहील या सरकार राहील? समजले का? मग पंचायतवाले हे काही लक्ष टाकत नाही. मी एका सदस्याला फोन लावलं. मी सांगितलं बाबा मी आता कंप्लेंट भरतो. तर मला म्हणतो काका तुम्ही कंप्लेंट भरून काय करणार तुम्ही? समजले काय? तर त्यासाठी मी खलील अहमद भाईंना पण सांगितलं की अहमद भाई असं घटना घडलं आहे. तर साहेब, मी आता सदरून मी पंचायत ऑफिसमध्ये जाऊन तक्रार केली आहे. सदरून माझी कोणी काही हे घेत नाही. आणि परंतु जेवढ्यात लवकर होईल तेवढे कुत्रे सरकारने येऊन ते जप्त करावा एवढी माझी नम्र विनंती आहे. उपसरपंचालाही कळवलं. सरपंच साहेबांनाही फोन लावलंय जवळजवळ 7-7:30 वाजता. त्यांनी फोन रिसिव्ह केलं नाही. म्हणजे हे कार्यकर्ता आमचे का मेल्यानंतर सर्व आमचे फोन रिसिव्ह करणार का? सांगा ना. म्हणजे कशासाठी आम्ही निवडून दिलेत की आमच्या वार्डमधले कोणी काय बघायला तयार नाही का? एवढे कुत्रे झालेत की रोज कोणाचा एक कुत्रा कोंबडा खातो, कोणाची कोंबडी खातो, कोणाचा वासरू पडतो. उद्या जर ईदीचा टाईम आहे, जर आमची पोरबाला नमाजाला जाताना एखाद्या पोराला चावलं तर मग आम्ही त्याला काय करणार? एवढी माझी नम्र विनंती आहे साहेब की जेणेकरून जेवढ्यात लवकरात होईल तेवढ्या कुत्र्यांना जरा धरून नेलं तर बरं होईल. वादळवारा लाईव्हसाठी खलील सुर्वे, खोपोली. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.